शिवसेना प्रमुख वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस श्री मनोज धुमाळ साहेब आणि भारतीय कामगार सेनेची पूर्ण युनिट कमिटी आणि आमचं व्यवस्थापन दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो। महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष आपण पाहतात की रक्ताचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। हे एक समाजोपयोगी कार्यक्रम आपण करतो। ह्या कार्यक्रमाला कुठेतरी लोकांना प्रेरणा मिळावी आणि लोकांना आपल्या मदतकार्याचा हातभार लागावा म्हणून आम्ही दरवर्षी 200 ते 300 आणि 300च्या वरती सुद्धा आम्ही 2021-22 मध्ये आम्ही 350 युनिट इतकं रक्तदान करून योगदान दिलेलं आहे। भारतीय कामगार सेना हॉटेल ग्रँड हयात मुंबई युनिटमध्ये रक्तदान शिबिरच नव्हे तर विविध मराठमोळे कार्यक्रम, बाळासाहेबांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम, गरीब लोकांसाठी धान्य वाटप असे विविध उपक्रम आपण राबवत असतो। बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं आहे की आपण देणारे आहोत, आपण आपल्या हातात जर देण्याची क्षमता असेल तर लोकांसाठी काहीतरी दिलं पाहिजे। तसे त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहेत आणि चिटणीस मनोज धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेची युनिट कमिटी दरवर्षी खूप वेगवेगळे उपक्रम करत असते आणि असेच उपक्रम आम्ही येणाऱ्या काळात नक्की करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे जे रक्तदान शिबिर तुम्ही आयोजित केलेलं आहे, जे रक्त तुम्हाला उपलब्ध होतं ते तुम्ही कोणाला हे इथून पुढे पाठवता, त्या बाबतीत काही माहिती देऊ शकता? आपल्याकडे दरवर्षी वेगवेगळ्या संस्था असतात। आम्ही एकाच संस्थेला नाही देत, दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या संस्थांना बोलावतो आणि त्यांचा अनुभव देखील आम्हाला घेता येतो। ह्या वर्षी आपण एक रेड क्रॉस आणि क्रिटिकेअर हॉस्पिटल ह्या दोघांना बोलवलेलं आहे। दोन्ही रक्तपेढ्या आपल्या सोबत काम करतायत। मुळात म्हणजे रेड क्रॉस ही जी रक्तदान पेढी आहे ही संस्था गरीब रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देते। त्यामुळे आणि ती NGOला आपलं रक्तदान करते, आपल्या ज्या युनिट्स आहेत त्या NGOला देते। त्यामुळे आपण त्यांना प्रेफर केलेलं आहे आणि क्रिटिकेअर हॉस्पिटल हे आमच्या हॉटेलच्या इमर्जन्सीमध्ये आम्हाला सहकार्य करतं कामगारांसाठी, म्हणून आम्ही क्रिटिकेअरला सुद्धा ह्यावर्षी बोलावलेलं आहे।